महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरण्याचं उत्तम उदाहरण आहे असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्रातली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लूप्रिंट आहे असं राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधींनी निवडणूक चोरल्याचे 5 टप्पे देखील सांगितलेत। निवडणूक आयुक्त नेमतानाच आयोग ताब्यात घेतला, मग खोटे मतदार घुसवले, त्यानंतर मतदानाची टक्केवारी फुगवली आणि भाजप जिंकण्याची गरज असलेल्या जागीच बोगस मतदान करण्यात आलं आणि 5वा टप्पा म्हणजे पुरावे लपवून ठेवले असं राहुल गांधी म्हणाले। तर राहुल गांधींनी आपल्या एक्सपोजच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। निवडणुका कशा चोराव्यात याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका हे एक उदाहरण आहे। लोकशाहीची पायमल्ली कशी होते याची ब्लूप्रिंट म्हणजे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका। यामध्ये पहिली पायरी अशी की निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार असलेल्या पॅनलची छेडछाड करा, मग मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदार घुसवा, मतदानाची टक्केवारी फुगवून सांगा आणि भाजपला विजय आवश्यक असलेल्या ठिकाणी सर्वाधिक बोगस मतदान करा। आणि शेवटची स्टेप म्हणजे पुरावे लपवा। भाजप महाराष्ट्र जिंकण्यासाठी आटापिटा का करत होते हे समजून घेणं कठीण नाहीये, पण लोकशाहीची पायमल्ली करून निवडणूक जिंकणं हे मॅच फिक्सिंग सारखंच उदाहरण आहे। फसवणूक करणारे जिंकू शकतात, पण यामुळे संस्थांना बाधा पोहोचते आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडतं। तर इंडियन एक्सप्रेससाठी लिहिलेल्या लेखात राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। राहुल गांधी लिहितात, माझं मत क्षुल्लक फसवेगिरीविषयी नाही, तर राष्ट्रीय संस्थांना ग्रासणाऱ्या घाऊक फसवेगिरीविषयी आहे। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विचित्रपणा ढळढळीत होता। हेराफेरीचं प्रमाण भयावह होतं आणि त्यावर पांघरून घालण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही आकडेवारी समोर आलीच। राज्यात 1 लाख मतदार केंद्र आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी तिथे निराशाजनक होती। 85 मतदारसंघातील सुमारे 12,000 मतदान केंद्रांवरच या वाढीव मतदारांची संख्या सर्वाधिक आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर संध्याकाळी 5 नंतर आलेल्या मतदारांची संख्या सरासरी 600। प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी 1 मिनिट तरी लागतोच। या हिशोबानं मतदान 10 तास तरी सुरू ठेवावं लागलं असतं, पण तसं काही घडलं नाहीये। त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की अतिरिक्त मतं कशी दिली गेली। कामठीत 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1.36 लाख मतं तर भाजपला 1.19 लाख मतं मिळाली आहेत। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 1,34,000 मतं मिळाली, जी मागील निवडणुकीतील कामगिरीच्या आसपास होती। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप 1,75,000 मतांवर पोहोचला। भाजपच्या मतांमध्ये 56,000ची वाढ झाली। दोन्ही निवडणुकांदरम्यानच्या काळात कामठीत 35,000 नवीन मतदारांची भर पडली। लोकसभेत मतदान न केलेले जवळजवळ सर्व मतदार हे 35,000 नवीन मतदार भाजपकडे आकर्षित झाले। यामागील कमळाकार चुंबक ओळखणं कठीण नाहीये।